नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका अत्यंत गूढ पण तितक्याच फायदेशीर रहस्यावर प्रकाश टाकणार आहोत. तुम्ही ल्युनार फार्मिंग किंवा चंद्राच्या कलांवर आधारित शेतीबद्दल कधी ऐकलंय का? थ्रायव्हिंग ॲग्री 24च्या एका जबरदस्त अभ्यासपूर्ण माहितीवर आधारित या विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जो विषय उलगडणार आहोत ना, तो तुमच्या शेतीचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकू शकतो. पण हो, हे रहस्य जाणून घेण्यापूर्वी शेतीतील अशाच प्रगत, खात्रीशीर आणि फायदेशीर माहितीसाठी आपल्या कृषीसाथी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग एका गोष्टीसारखं या अंधाऱ्या रात्रीच्या रहस्यामागचं पक्कं विज्ञान आपण समजून घेऊया. आता सर्वात मोठा आणि साहजिकच पडणारा प्रश्न, काय खरोखरच ही अंधारी रात्र म्हणजेच अमावस्या आपल्या शेतीचा तब्बल 40% खर्च वाचवू शकते? प्रश्न ऐकायला थोडा आश्चर्यकारक वाटतो ना, पण विचार करा, आजकाल शेती करताना पिकांच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांवर आणि खतांवर आपला किती प्रचंड खर्च होतो. हा आर्थिक बोजा शेतकऱ्यांची पाठ मोडतो. अशावेळी जर केवळ फवारणीची वेळ बदलून इतकी मोठी बचत होणार असेल, तर त्यामागील सत्य समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा काही नुसता दावा नाहीये बरं का, ही शेतीचं अर्थकारण पूर्णपणे बदलून टाकणारी एक मोठी संधी आहे. चला तर मग थेट ह्याच्या मुळाशीच जाऊया. हा जो 40% बचतीचा आकडा आहे ना, तो हवेत मारलेला बाण नाहीये किंवा कोणतीही अंधश्रद्धा नाहीये. 100% सत्य आहे. हा एका अत्यंत अचूक आणि वैज्ञानिक प्रक्रियेचा थेट परिणाम आहे. होतं काय, जेव्हा पिकांवरील औषधांची फवारणी योग्य वेळी म्हणजेच निसर्गाच्या जैविक चक्राला अनुसरून केली जाते, तेव्हा त्या औषधाचा इम्पॅक्ट किंवा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. साहजिकच औषध कमी लागतं आणि त्याचा थेट फायदा तुमच्या खिशाला होतो. हे नेमकं कसं घडतं तेच आपण आज अगदी साध्या आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. अनेक वर्षांपासून आपल्या गावांमध्ये, जुन्या जाणत्या लोकांमध्ये अशी एक समजूत आहे की अमावस्येच्या दिवशी फवारणी करावी. काहींनाही केवळ एक जुनी परंपरा किंवा अंधश्रद्धा वाटते. पण आज आपण ह्या समजुतीकडून थेट ठोस विज्ञानाकडे जाणार आहोत. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या अशा गोष्टींमागे एक अत्यंत प्रगत असं जैविक विज्ञान दडले. निसर्गाचं चक्र आणि पिकांची शरीररचना यांचा या एका विशिष्ट दिवसाशी किती अचूक मेळ बसतो, हे आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणार आहोत. तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की नेमकी अमावस्या म्हणजे काय. अमावस्या म्हणजे चंद्राचा पूर्ण अंधकार असलेला काळ. पण थांबा, हे एवढंच नाहीये. हा तो काळ आहे जेव्हा निसर्गात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे जैविक बदल घडून येतात. जेव्हा रात्रीच्या वेळी चंद्राचा प्रकाश अजिबात नसतो, तेव्हा वातावरणातील नैसर्गिक ऊर्जा बदलते. या पूर्ण अंधकाराच्या स्थितीत वनस्पती आणि कीटक या दोघांच्याही जीवनचक्रात अतिशय वेगाने बदल व्हायला सुरुवात होते. आणि मित्रांनो, हाच तो निसर्गाचा मास्टर स्ट्रोक आहे, ज्याचा फायदा आपल्याला शेतीत करून घ्यायचा आहे. आता थोडं पिकाच्या आत जाऊन बघूया की तिथे नेमकं काय घडत असतं. अमावस्येच्या काळात पिकांच्या आतील द्रवपदार्थांचा म्हणजेच रस आणि पाण्याचा प्रवाह हा खालच्या दिशेने वाहू लागतो. एरवी सूर्यप्रकाशात वरच्या दिशेने जाणारा हा प्रवाह या अंधाऱ्या रात्री नैसर्गिक बदलांमुळे मुळांकडे वेगाने सरकतो. पिकांच्या आतील या बदलामुळे संपूर्ण झाडाची रचना आणि त्याची काम करण्याची पद्धत काही काळासाठी पूर्णपणे वेगळ्या स्थितीत जाते. थोडक्यात सांगायचं तर हे झाडाचं स्वतःला मजबूत करण्याचे एक नैसर्गिक तंत्र आहे. ही सगळी जैविक प्रक्रिया प्रामुख्याने 3 टप्प्यात घडते बरं का. पहिल्यांदा झाडातील रस, पाणी आणि सर्व पोषण मूल्य वरून खालच्या दिशेने म्हणजेच थेट मुळांकडे वाहू लागतात. दुसरं म्हणजे यामुळे झाडाची मुळं आतून अत्यंत बळकट होतात. आणि तिसरा आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे या विशिष्ट काळात झाडाची शोषण क्षमता म्हणजेच ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी तिच्या सर्वोच्च शिखरावर असते. याचा सरळ अर्थ असा की या वेळेत जर आपण पिकावर कोणतंही औषध किंवा कीटकनाशक फवारलं, तर ते झाड अत्यंत वेगाने आणि अगदी खोलवर शोषण घेतं. ठीक आहे, हे झालं पिकाबद्दल. पण आपलं पीक स्वतःला मजबूत करत असताना पिकांचे शत्रू म्हणजे किडे काय करत असतात? आता आपण या कीटकांच्या मानसिकतेकडे वळूया. आळ्या, पतंग आणि इतर कीटक या गडद अंधारात मस्तपैकी लपून बसलेले असतात. त्यांच्यासाठी हा अंधार म्हणजे एका प्रकारची सुरक्षेची चादरच असते. त्यांना वाटतं की या काळोखात शिकारी पक्षी किंवा कोणतेही धोके त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आणि या सुरक्षितेच्या भावनेमुळे त्यांच्या हालचाली पूर्णपणे बदलतात.
आणि इथेच आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धागा मिळतो. थ्रायव्हिंग ॲग्री 14च्या विश्लेषणानुसार कीटक पूर्ण अंधारात सुरक्षितता शोधतात, ज्यामुळे अमावस्या ही त्यांच्यासाठी अंडी घालण्याची सर्वोत्तम वेळ ठरते. लक्षात आलं? या काळ्याकुट्ट रात्रीचा फायदा घेऊन कीटक मोठ्या प्रमाणावर प्रजननाचं काम करतात. त्यांना वाटतं की अंधारात अंडी घातली की ती एकदम सुरक्षित राहतील. आणि नेमकी हीच ती वेळ असते जेव्हा तुमच्या शेतामध्ये कीटकांची आणि त्यांच्या अंड्यांची संख्या सर्वात जास्त असते. हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला उजेडाचे दिवस किंवा चांदण्याच्या रात्री आहेत, जेव्हा कीटक उघड्यावर असतात, पण ते अतिशय सावध असतात, त्यांना भीती असते. पण दुसऱ्या बाजूला अमावस्येची रात्रे, जिथे कीटक अंधारात लपलेली आहेत, अत्यंत निश्चिंत आहेत आणि अंडी घालण्यात पूर्णपणे मग्न आहेत. कीटकांचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्यांच्यासाठी सर्वात मोठी असुरक्षितता निर्माण करतो. आणि एका हुशार शेतकऱ्याला नेमकी हीच संधी साधायची असते. म्हणूनच मित्रांनो, या कृतीला आपण केवळ एक साधी फवारणी म्हणू शकत नाही. हा एक रणनीतिक हल्ला आहे, एक टॅक्टिकल स्ट्राईक आहे. कीटकनाशकाची फवारणी हे काही कधीही उठून करण्याचं कंटाळवाणं काम नाहीये. तो एक अत्यंत अचूक आणि गणितावर आधारित हल्ला असायला हवा. कीटकांच्या मूळ स्रोतावर, म्हणजेच त्यांच्या अंड्यांवर आणि एका जागी गोळा झालेल्या कीटकांवर योग्य वेळी केलेला हा एक अतिशय सुनियोजित प्रहार आहे. आता बघा, ही अचूक रणनीती कशी काम करते. 1. कीटक अगदी निश्चिंत होऊन अंडी घालतात. 2. नेमक्या याच वेळी आपण अचूक औषधाची फवारणी करतो. आणि 3. याचा परिणाम असा होतो की सध्या पिकावर असलेले मोठे कीटक आणि त्यांनी नुकतीच घातलेली नवीन अंडी हे दोन्ही एकाच वेळी आणि एकाच फटक्यात नष्ट होतात. विचार करा, या एकाच कृतीमुळे तुम्ही कीटकांच्या सध्याच्या पिढीचा आणि त्यांच्या भविष्यातील पिढीचाही एकाच वेळी खात्मा करताय. याला म्हणतात परफेक्ट कंट्रोल. या अचूक वेळेचा परिणाम खरोखरच तुमचे डोळे उघडणारा असेल. जर तुम्ही कोणत्याही चुकीच्या वेळी किंवा कधीही फवारणी केली तर औषध शोषून घेण्याचं प्रमाण आणि कीड नियंत्रण अतिशय कमी मिळतं. याउलट जेव्हा तुम्ही अमावस्येच्या अचूक वेळेवर फवारणी करता तेव्हा कीड नियंत्रण त्याच्या सर्वोच्च पातळीवर असतं. एकाच वेळी पिकाची शोषण क्षमता सर्वाधिक असते आणि त्याचवेळी कीटक सर्वात कमकुवत अवस्थेत असतात. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे जो रिझल्ट मिळतो ना, तो खरोखरच अतुलनीय असतो. आणि आता वळूया तुमच्या फायद्याच्या गोष्टीकडे. या उत्कृष्ट नियंत्रणाचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होतो. जेव्हा औषधाची कार्यक्षमता वाढते तेव्हा स्वाभाविकच औषध खूप कमी लागतं. अशा अचूक फवारणीमुळे तुम्हाला पूर्वीपेक्षा फक्त 60% औषधाची गरज लागते. याचा सरळ आणि साधा अर्थ असा की कीटकनाशकांवर होणाऱ्या तुमच्या एकूण खर्चात तब्बल 20 ते 40% थेट बचत होते. पैशांची ही मोठी बचत कोणत्याही शेतकऱ्याच्या आर्थिक गणिताला एक मोठी बळकटी देऊ शकते. पण 1 मिनिट थांबा. ही केवळ वेळेची जादू नाहीये बरं का. केवळ अमावस्या आहे म्हणून फवारणी केली आणि सगळं काही आपोआप बरोबर होईल अशी कोणतीही जादूची कांडी नाहीये. हा प्रयोग 100% यशस्वी होण्यासाठी शेतीच्या योग्य नियमांचं काटेकोरपणे पालन करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही बेसिक प्रक्रियेकडे दुर्लक्ष केलं तर केवळ अमावस्येला फवारणी करून काहीही फायदा होणार नाही. उलट तुमचे पैसे वाया जातील. म्हणूनच हे 3 सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. पहिला नियम, आपल्या पिकाची अचूक ओळख आणि त्याची सध्याची अवस्था. दुसरा नियम, पिकावर नक्की कोणत्या किडीचा हल्ला झाला आहे हे अचूक ओळखणं. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, त्या विशिष्ट किडीसाठी अगदी योग्य औषधाची निवड करणं. जर कीड वेगळीच असेल आणि तुम्ही चुकीचं औषध फवारलं तर अमावस्या असली तरीही त्याचे 0 परिणाम मिळतील. त्यामुळे या 3 नियमांची सांगड घालणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण एका अत्यंत नाजूक वळणावर आलो आहोत. या सर्व उत्तम नियोजनानंतरही इथे एक मोठा कॅच आहे. एक असा पर्यावरणीय घटक आहे जो तुमची ही संपूर्ण रणनीती एका क्षणात मातीत मिळवू शकतो. शेवटी आपण निसर्गाशी खेळतोय, त्यामुळे त्याचा लहरीपणाचाही विचार आपल्याला करावाच लागतो. एक छोटीशी चूक किंवा निसर्गाचा एक अनपेक्षित बदल तुमची सर्व मेहनत वाया घालवू शकतो. आणि तो घटक कोणता? तर पाऊस. मित्रांनो, कोरडी अमावस्या आणि पावसाळी अमावस्या यातील फरक नीट समजून घ्या. जर अमावस्येच्या दिवशी हवामान कोरडे असेल तर तुमचं औषध उत्तमरित्या शोषलं जाईल. पण जर त्याच वेळी पाऊस आला किंवा पावसाची शक्यता असेल तर मात्र फवारणीचं सर्व औषध पावसाच्या पाण्यासोबत धुतलं जाऊन थेट मातीत मिसळेल. म्हणूनच हा स्पष्ट इशारा लक्षात ठेवा. पावसाची शक्यता असेल तर फवारणीचा हा प्रयोग अजिबात करू नका. वेळ, औषध आणि पैसा सगळंच वाया जाईल.
या सर्व तांत्रिक आणि वैज्ञानिक बाबी समजून घेतल्यानंतर आता आपण थोडा एका वेगळ्या पैलूकडे वळूया. शेती म्हणजे केवळ अंग मेहनत, घाम गाळणं आणि काबाड कष्ट एवढंच नाहीये. ती त्याहून खूप मोठी गोष्ट आहे. फवारणीच्या या साध्या प्रक्रियेतून आपण आता नैसर्गिक आणि चंद्र आधारित शेतीच्या व्यापक तत्वज्ञानाकडे आलो आहोत. हे विज्ञान आपल्याला निसर्गाला समजून घेण्याची आणि त्याच्या लयीशी एकरूप होण्याची अत्यंत सुंदर कला शिकवतं. हे तत्वज्ञान या एका सुंदर ओळीतून व्यक्त होतं. हा निसर्गाशी सुसंवाद साधून पुढे जाण्याची कला आहे. हा विचार खरोखरच शेतीशी जोडलेल्या प्रत्येकाच्या मनाला भिडणार आहे. आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या ज्या नैसर्गिक चक्रांचा अभ्यास केला, तेच चक्र आजच्या या आधुनिक आणि धकाधकीच्या काळातही किती अचूक आणि परिणामकारक आहे हे यावरून स्पष्ट होतं. जुन्या परंपरेचा नवीन विज्ञानाशी झालेला हा संगम खरोखरच अद्भुत आहे, नाही का? तर मित्रांनो, थ्रायव्हिंग ॲग्री 24/6 या विश्लेषणाचं मुख्य सार एकच आहे: योग्य वेळ बरोबर जास्तीत जास्त फायदा. निसर्गाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणं म्हणजे केवळ पैशांची बचत करणं नव्हे. जेव्हा तुम्ही कीटकांचा वेळेवर आणि अगदी योग्य पद्धतीने मैनाट करता, तेव्हा तुमचं पीक निरोगी राहतं, त्याची उत्तम वाढ होते आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे शेतीचं एकूण उत्पादन आणि तुमचं उत्पन्न या दोन्हींमध्ये होणारी भरघोस वाढ. हेच तर आहे यशस्वी शेतीचं खरं समीकरण. शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. काय आपला शेतकरी समाज आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी या ल्युनार फार्मिंगचा म्हणजेच निसर्गाच्या या चक्राचा खुल्या मनाने स्वीकार करेल? तुम्ही स्वतः निसर्गाच्या या चक्रांचे तुमच्या शेतात निरीक्षण करा, त्याचे परिणाम पहा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो, शेतीचा कायापालट करणाऱ्या अशाच माहितीपूर्ण आणि सविस्तर विषयांसाठी कृषी साथी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.